हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे स्टोरी. तर मी अशीच घराच्या बाहेर काहीतरी आवाज येत होता. तर संस्था किंवा असं काहीतरी म्हणा की अशा जागा असतात, शाखावेका असतात. तर तिकडे ना दोन कपल, नवरा बायको, त्यांची फॅमिली येऊन खूप 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 भांडत होते. तर एकमेकांबद्दल वाईट बोलत होते, एकमेकांच्या चुका सांगत होते, सगळं सांगत होते. तर मी ऐकत होते. म्हणजे तो आवाज असा भयंकर होता की पूर्ण चाळीमध्ये पसरलेला होता. ते एकमेकांबद्दल खूप खूप काही बोलत होते. तर मी असा विचार केला की नवरा बायको आहेत, त्यांचे प्रॉब्लेम आहे, तर तिसरा व्यक्ती काय करणार आहे त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन. त्या दोघांनी एका रूममध्ये आपले प्रॉब्लेम आपणच सॉल्व्ह केले पाहिजे. आपण चार लोकांना सांगणार, ते तमाशे होणार. ती कोणती पण कास्ट असो, पण सगळ्या कास्टमध्ये सेम प्रॉब्लेम आहे. नवरा बायकोची भांडणं हे नवरा बायकोच सॉल्व्ह करू शकतात, तिसरा व्यक्ती सॉल्व्ह नाही करू शकत. रागवून भडकून समोरच्याबद्दल हे करून काय अर्थ आहे त्याला. नवरा बायकोला ओळखतो चांगला, बायको नवऱ्याला ओळखते चांगली. काही चुका होत असतील तर एकमेकांनी सॉल्व्ह केल्या पाहिजे की समाजासमोर त्या हे केल्या पाहिजेत. तर हीच एक छोटीशी स्टोरी आहे जी मला खटकली की वाईट वाटत होतं. काही नाही, पण ते भांडले 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 भांडले, निष्कर्ष काही निघाला नाही. ते एक बोलला, दुसरा बोलला, भांडणं एवढी झाली आणि नंतर आपापल्या घरी निघून गेले. काही सोल्युशन भेटलं नाही. तर तुम्हीच सांगा, अशा सिच्युएशनमध्ये नक्की त्यांनी काय करायला पाहिजे होतं. मी जे बोलते योग्य आहे की अयोग्य आहे.